अरे बाप रे आई, अगं हिम्मत बघ या भाऊरावची, आपल्या कॉलेज समोर लावलाय बॅनर. आई जाऊ दे, सोड की. एखाद्या एजन्सीला कॉन्ट्रॅक्ट दिला असेल त्यांनी, आणि आता त्यांना काय माहिती की मुजुमदार आणि नायकांमध्ये वाकडा येते. आणि हे असे बॅनर लावून काय होणार आहे, जाऊ दे सोड. आई अगं मीही बघते हे कुस्तीचे सामने कसे भरवतायत ते. या कुस्तीच्या सामन्याच्या आधी भाऊराव नाईकला नाही मी माथी चारली ना, तर नावाची दामिनी मुजुमदार नाही मी. चला चला चला, कुस्तीचा सुरू होतोय मुकाबला. कोण कुणाशी करताय दंगल, कोण कुणाशी करताय दंगल. कुस्तीचा डाव एकदाच रंगल. कॉलेजच्या मुलांना आणि शाळेच्या मुलांना एक खास ऑफर, एका तिकिटावर एक तिकीट फ्री, एका तिकिटावर एक तिकीट फ्री. चला 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 चला, सुरू होतोय कुस्तीचा मुकाबला. हे बघ, हे कसलं भारी. लाईक्स बघ. सावे, अगं तू व्हिडिओ बघितलास काय? लाईक्सचा नुसता पाऊस पडा लागलाय आणि तू कमेंट्स वाचल्या. थांब मीच वाचून दाखवते तुला. हा ऐका, खूप खूप सुंदर उपक्रम, मनापासून शुभेच्छा. आणि हे बघ की सावे, भाऊंसाठी पण एक आहे. भाऊ, आम्ही येतोय मैदान गाजवायला. आम्हाला संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अरे वा. आणि हे बघ की अजून एक आहे, आम्ही सुद्धा कुस्तीची मॅच बघायला नक्की येणार आहे. शुभेच्छा. एक सेकंड ना, फोन आलाय. हा. हॅलो.
ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता तुम्ही. हा असं आहे. हा हा का बरोबर ठेवू का. हा नुसते इन्क्वायरीसाठी फोन यायला लागल्यात बघ. रजिस्ट्रेशन किती झालेत? आणि नुसते इन्क्वायरीसाठी कॉल यायला लागल्यात. रजिस्ट्रेशन 0 आहे 0. काय? अरे रजिस्ट्रेशन नाही झाले तर मग कसं होणार? पैलवानांनी रजिस्ट्रेशन केले तरच आपण त्यांना कुस्ती खेळू शकतो ना. मग असं कसं चालेल? नाही नाही, आपल्याला लय कष्ट घ्यावे लागतील. आता भाऊ पण आशा लावून बसले असतील बघ. रजिस्ट्रेशनच झाले नाही तर सगळा गोंधळ होईल. स्पॉन्सरशिप कशी मिळेल आपल्याला? सामने 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 पुरुषांचे भव्य कुस्ती सामने. घाला लंगोटी वनात थंडाई आणि तयार व्हा. मातीशी असाल इमान तर इनाम मिळेल. असल प्रेम मनापासून तर सगळंच जुळेल. आता भिडायची वेळ आल्या. स्पर्धा जाहीर झाल्या. आता कशी रंगत्या बघ. आता केवढे पहिलवान झाले. नाव नोंदणी तुमच्याकडेच करायची काय? हा वय वय. तुम्ही जर एकेकानं लाईनीत या ना, एक एक करून नाव दिलं ना तर बरं पडेल नोंदणी करायला. लय आहेसा ना तुम्ही. नाही नाही लय नाही लय नाही. अहो एवढी सगळी काय उगाच जायचोय. हसा की जोक केला हो. आमच्या दोघांची नावं नोंदवायची आहेत. दोघ एवढी सगळी वरात कशाला घेऊन झालाय? लग्न आहे होईत. सपोर्ट आम्हा दोघांनी सपोर्ट करायला आणल्यात. दोघांची नावं आहेत म्हणून नाराज होऊ नका. आमच्या तालमीतली काही दोस्त बी आहेत, त्यांच्या बी कानावर घातलंय. ते बी येणार आहेत. संध्याकाळी रजिस्ट्रेशन बास केले असं सांगायला लागेल तुम्हाला. डन झालं ना. चला चला नाव नोंदणी करूया. तुमचं नाव? तुमचं नाव? प्रथमेश लोहार. प्रथमेश लोहार. जेंडर? मेल मेल मेल. हा. वजन? वजन 75. लग्न झालंय? मॅरिड? राग आपण कसे आहोत? जरा गप्प बस. बोल सावी. भाऊ हे बघा. और रजिस्ट्रेशन किती जोरात सुरू आहे. वा वा वा. अगं तू करायलाच म्हणल्यावर यश तर मिळणारच आहे. करा करा. हे बाकी बरं केलंस, कॉल करून कळवले असते. मी काय तुम्हाला ओळखत नाही. तुम्ही तिकडे पोरांना शिकवताय, पण तुमच्या मनात हाच विचार असेल की इकडे रजिस्ट्रेशन झालं का नाही, म्हणून मुद्दाम फोन केला. स्पर्धा तर दणक्यातच पार पडणार आहे बघ. हो आता सुरुवातच एवढी चांगली म्हणल्यावर पुढं सगळं उत्तम होणारच आहे. आणि कुठे काय अडलंस तर तू आहेसच की. तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
स्पर्धा तर आपण गाजवणारच. बरं चला ठेवते आता, भरपूर काम आहे, अजून स्पॉन्सरशिप गोळा करायला जायचंय. हा बाय बाय. बरं बरं बरं. भाऊ मी सुद्धा कुस्तीच्या स्पर्धेत भाग घेऊ काय? तू अरे बाबा, त्यासाठी तुला आधी कमीत कमी 50 किलो व्हावं लागणार आहे. ए तू का असतेस? हो होतो की मग, स्पर्धावीपर्यंत रोज दूध पितो आणि बाकी काही ताकद आहेच की माझ्यात. अरे माझ्या पैलवाना, शाबास. चांगला आहे चांगला आहे. अरे बघ, आता तू वजन वाढवायच्या भानगडीत पडू नकोस. ही मोठ्या माणसांची स्पर्धा आहे. तुझ्यासाठी की नाही, पुढच्या वेळेला आपण खास लहान पैलवानांची स्पर्धा भरूया, मग त्याच्यात लढतो काय. भाऊ मी सुद्धा खेळणार कुस्ती. होय का? अरे वा. खेळा खेळा, कुस्ती खेळा, पण सध्या अभ्यास करा. बसा. परमेश्वरा, आता कुठलंही विघ्न येऊ न देता ही स्पर्धा व्यवस्थित पार पडून दे रे बाबा. आशीर्वाद असू दे. आई अगं जरा शांत हो. एवढं का रिएक्ट करतेस? गज बीपी वाढेल, त्रास होईल. वाढू दे माझा बीपी, पार टोक गाठू दे, मला काही फरक पडत नाही बघ. त्या भाऊरावांना जिंकलेलं बघण्यापेक्षा ना मी वर गेलेली बरी. आई अगं काही काय. बरोबर बोलते मी. एकतर माझ्या नाकावर टिचून आमच्या 6 जमिनी घेतल्या. या जमिनी परत मिळाव्या म्हणून मी योग्य डाव टाकत होते, तर माझाच डाव माझ्यावर उलटवताय. काय तर म्हणे कुस्तीची स्पर्धा, शाळा उभ्या करण्यासाठी ही आयडिया त्यांना सुचलीच कशी? नाही, मला नाही वाटत ही कल्पना त्यांची असेल म्हणून. सगळी कल्पना ना त्यांची ती अति हुशार नात आहे ना, तिचीच असणार. भाऊराव नाही कसं काही करू शकत नाही. आई तू आधी शांत हो. बस बस लवकर. मी सांगितलं ना तुला, ह्या अशा स्पर्धा भरवून फार पैसे नाही मिळवता येणार त्यांना. अरे पण पैसे मिळणार हे तरी मान्य करतोयस ना, मग ते कमी असतो. हे बघ, मी तर म्हणते अगदी 1-2 लाख रुपये जरी त्यांना मिळाले तर ते सगळे पैसे घेऊन शिक्षण मंडळाकडे नाही का जात? एकदा उचल तो फोन आणि सांग त्यांना इथे आमचं आम्हाला नको झालं आणि तुझं काय चाललंय म्हणून. अरे उचल. हॅलो प्रिया. नाही, जरा बिझी आहे मी, नंतर करतो. ओके ओके. नाही मला फक्त एवढंच सांगायचं होतं की तुम्ही जी स्पॉन्सरशिपची लिस्ट पाठवलेली ना, त्याच्यानुसार आम्ही काम सुरू केलंय आणि आता पहिल्या स्पॉन्सरला भेटायला आलोय आम्ही. तेवढंच फक्त तुमच्या कानावर घालायचं होतं. म्हणलं काम सुरू व्हायच्या आधी तुमच्यासोबत देवाचं एकत्र नाव घ्यावं म्हणून फोन केलेला. हो काय? हो, त्याला बोला.
गणपती बाप्पा बोला की. ठीक आहे, मी 1 2 3 म्हणते आणि मग बोला. हा 1 2 3 गणपती बाप्पा मोरया. चालेल, करा करा, तुम्ही काम करा. हा कोण होतो? एक मित्र होता. असं हे असं कामाच्या मध्येच फोन करणारा तुझा कोण मित्र होता? नाव तरी कळू दे. आहे एक झेंडू. ऍक्च्युली त्याला घर बांधायला पैशाची गरज होती ना, तर मी मदत केली होती. आता बांधकाम सुरू होतंय, त्यामुळे त्यांनी बाप्पाचं नाव एकत्र घेऊयात म्हणून फोन केला होता. नाही म्हणजे आता त्याला काय माहिती ना, इकडं आपलं असं सगळं हे दुसऱ्यांची घरं बांधण्यापेक्षा ना आपलं साम्राज्य कोसळतंय ते सावरा. मी सांगितलं ना, ऍडमिशनच्या कामाचं बघा, तिथे लक्ष द्या. जा. हो बघतो. देरीच्या मित्राचं नाव झेंडू. झेंडू असू दे नाहीतर आणखी काय असू दे, इथे काय चाललंय आणि तुला काय सुचतंय रे? मी तुम्हा दोघांना परत सांगते, ही कुस्तीची स्पर्धा होता कामा नये. डोकं चालवा, काहीतरी काहीतरी आयडिया आणा डोक्यात. भाऊरावांनी जे काही नियोजन आखलंय सुरू होण्याआधीच मातीत मिसळलेलं बघायचंय मला. कॉलेजच्या मुलांना आणि शाळेच्या मुलांना एक खास ऑफर, एका तिकिटावर 1 तिकीट फ्री. चला 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 मावश्या, का विचार करा पक्का. सामने सामने सामने. नमस्कार. नमस्कार. मी सावी नाईक. भाऊरावांची नात. हा, ते ऍक्च्युली आम्ही हे कुस्त्यांचे सामने आयोजित केलेत आणि या संदर्भातच तुमच्याशी बोलायचं होतं जरा. अहो, या स्पर्धेबद्दल मला सगळं माहिती आहे. मी व्हिडिओ बघितला तुमचा. भाऊ मस्त बोललेत. अरे वा, मस्तच झालं. तर आता तुम्हाला तर माहितीच आहे, अशा स्पर्धा आयोजित करायच्या म्हणजे बऱ्याच गोष्टींची जुळणी करावी लागते आणि त्यातलीच महत्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक मदत. त्याचसाठी आम्ही तुमच्याकडे आलो. आमच्या या स्पर्धेला तुम्हाला स्पॉन्सर करायला शक्य होईल का? ऍक्च्युली तुमची स्पर्धा स्पॉन्सर करायला मला आनंदच होईल आणि अशा स्पर्धा आम्ही भरवतो सुद्धा. पण काही कारणामुळे तुम्हाला स्पॉन्सरशिप मी नाही देऊ शकत. सर, पण मला कारण कळू शकेल का? हे बघा, मला स्पष्ट बोलायला आवडतं, सो मी सांगूनच टाकतो. आमचे आणि मुजुमदारांचे चांगले संबंध आहेत. अहो, आमच्या खूप साऱ्या ऍड्स त्यांचीच ऍड कंपनी करते आणि त्यांची बरीचशी कामं आम्ही करून देतो. आता भाऊराव नाईक आणि मुजुमदारांचे संबंध कसे आहेत हे सगळ्यांना माहिती आहेत आणि तुम्हाला स्पॉन्सर करतोय हे जर मुजुमदारांना कळालं तर ते नाराज होतील. सो तुम्हाला मदत करून
मी माझं प्रोफेशनल नुकसान नाही करू शकत, त्यामुळं सॉरी. अहो सर, असं काहीच नाही होणार. ते नाराज होणार नाहीत कारण ते आमच्या सॉरीने. ठीक आहे. थँक्यू सर, खरं आणि स्पष्ट बोलल्याबद्दल, आणि तुमचा वेळ दिला त्याच्याबद्दल पण थँक्यू. येतो आम्ही. ओके. सावे, सावे ऐक की. सावे अगं, मी काय म्हणते, सावे, सावे अगं ऐक की. कशाला थांबवलंस मला? सांगितलं असतं ना की धैर्य आमच्या सोबतच आहे म्हणून, आणि तुमचं नाव त्यांनीच सजेस्ट केलंय आम्हाला. रीने, त्यांच्या नावाच्या जोरावर आपल्याला कुठलीच मदत नकोय. सावे अगं, ही स्पॉन्सरची लिस्ट धैर्यनच दिली आपल्याला. म्हटल्यावर धैर्याच्या ओळखीचेच असणार ना ते सगळे, आणि मुजुमदारांशी त्यांचे संबंध सगळे चांगलेच असणार आहेत. तुझं म्हणणं बरोबर आहे, पण मला असं वाटतंय की आपण या लिस्ट मधल्या कोणाकडे स्पॉन्सरशिप मागायला नको. आपण आपल्या जीवावर स्पॉन्सरशिप हुडकू. सावे अगं, असं का करायलास तू? ही तर अख्खीच्या अख्खी लिस्ट आहे आपल्याकडे स्पॉन्सरची. मोठे मोठे स्पॉन्सर आहेत, फक्त धैर्याचं नाव सांगितलं की झालं. तेच तर आपल्याला नकोय. सावे, रीनी, याच्या आधी आपण ज्यांच्यासोबत कोलॅबोरेशन केलेत ना, त्या सगळ्यांची लिस्ट काढ. एक मिनिट. हॅलो. मिळाली ना पहिली स्पॉन्सरशिप? पुढच्या सुद्धा मिळतील. तिकडं तालमीचं सगळं अरेंजमेंट कोण बघतंय? नाही, अजून तिकडे काही अरेंजमेंट झाली नाही. म्हणजे कोणीच फ्री नाहीये ना, सगळेच बिझी आहेत. पराग पण तिकडे रजिस्ट्रेशन साठी बसलाय. त्याचं ते काम आवरलं ना, मग तो तिकडे जाऊन करून येईल सगळं. नाही, त्याला नका पाठवू. नाही, तो रजिस्ट्रेशन करतोय तर त्याला तेच करू द्या. मी तिकडे तालमीवर जाऊन करून घेतो सगळं. अहो, पण तुम्ही तर बिझी आहात ना. हो, बट काढतो मी वेळ. तुम्ही स्पॉन्सरशिपचं सगळं उरकून डायरेक्ट तालमीवर या. तोपर्यंत मी तिकडे सगळं रेडी करून ठेवतो. बॅनर, सीटिंग आणि बाकीचं जे काही असेल ते सगळं बघून घेतो मी. यू डोंट वरी. ठीक आहे, बाय. बाय. चल. धैर्य, काय कुठल्या दौऱ्यावर? एक काम आहे, आलोच. नाही, येशील तर येशीलच की. बरं, आत्ता का नाही, आईनं बोलवलंय अर्जंटमध्ये. काय काम आहे? माहित नाही मला,
हा, पण एवढं मात्र सांगितलं की धैर्याला लवकरात लवकर पाठवून दे असं. आई, तू धैर्याला एवढं समजावून सांगितलेलंस, खरं सगळं पालत्या घड्यावर पाणी आहे. आता काय झालं? तू सांगितलं होतं ना धैर्याला, तर कॉलेजच्या कामाचं बघ, तो बघ त्याची पर्सनल कामं करायला गेलाय. कसं शक्य? मी त्याला ऍडमिशनच्या कामाचं बघायला सांगितलंय. आई, बोलवलंस मला? कुठे निघालेलास? ते साईटवर जरा अर्जंट काम आलंय, तिकडेच निघालंय. आणि मी सांगितलेल्या ऍडमिशनच्या कामाचं काय झालं? ते आहे की माझ्या लक्षात. ते साईटवर छोटंसं काम आहे, तेवढं उरकून लगेच येतो आणि ऍडमिशनच्या कामाला लागतो. बाहेरची सगळी कामं नंतर करायची, आधी मी सांगितले तेच करायचं. सगळ्यात आधी एक मीटिंग अरेंज कर. कॉलेजचे प्रिन्सिपल, सगळे शिक्षक, सगळ्यांना बोलव. त्यांना म्हणावं ऍडमिशन संदर्भात चर्चा करायची. तसंच अकाउंट रिलेटेड काही प्रश्न असतील, शंका असतील तर त्याबद्दलही बोलता येईल. आणि हो, हे सगळं करण्याआधी तू एकदा तुझ्या नजरेखालनं सगळ्या गोष्टी घाल. एक लिस्ट तयार कर आणि मग मीटिंग बोलव. आणि या सगळ्याचा लोड तुझ्या एकट्यावर नको, विलासला सोबत ठेव. आई अगं पण सांगितलं ना एकदा. साहेब, आज माझी कशी काय आठवण झाली? एक इम्पॉर्टंट काम तुला मार्गी लावच. हो, तुम्ही काम बोला फक्त. त्या भाऊराव नाईकचा व्हिडिओ बघितलास काय? तू कुस्तीचा व्हिडिओ ना? होय. तू कुस्तीचा व्हिडिओ पण बघितला आणि चौका चौकात पोस्टर लागले ते पण बघितले. हा, मग त्याच विषयाचा काम. त्या पैलवानकीच्या स्पर्धेसाठी कोण कोण स्पर्धक नाव नोंदणी करणार आहे किंवा ज्याने केली आहे त्याचा नाव, गाव, पत्ता, सगळी इन्फॉर्मेशन आमच्याकडे आली पाहिजे. धैर्याचा क्लोज कोण आहे, या स्पर्धेसाठी त्याला कोण कोण मदत करते, या सगळ्याची माहिती मला मिळाली पाहिजे. आपण असं काहीतरी करणार की पैलवान मातीत लोळताच त्या थेरड्याचं तोंड काळं होईल, त्याला तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही. आणि त्या भाऊचा कुस्तीच्या सामन्याचा विषय त्या थेरड्यासोबतच चोळामोळा होऊन जाईल. मिळून जाईल साहेब माहिती. ऐक, हे सांगते तुला, ठीक आहे साहेब, होऊन जाईल काम. व्हॉट इज युअर नेम? काय नाव विचारतोय. नाव शैलेश गायकवाड. वजन 75. विचार करायला लागतंय. कसं आहे ना, जर 500-550 लोक तिथे येणार असतील तर मी तुमची मदत करू शकतो. काय 100-200 लोकांसाठी स्पॉन्सरशिप देणं माझ्या फायद्याचं नाही आहे. आता आपण एवढा खर्च करणार तर माझ्या प्रोडक्टची जाहिरात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे ना. हा बरोबर आहे सर तुमचं. तुम्ही स्पॉन्सरशिप देताना काळजीच करू नका. बघा, भरपूर माणसं येतील. आता तुम्ही इतक्या खात्रीनं सांगताय तर मी स्पॉन्सरशिप द्यायला तयार आहे. ऍडव्हान्स हवा असेल तर घेऊन जा. हो
चालेल चालेल. ओके, आता ॲडव्हान्स म्हणून मी 1 लाख रुपये देतो. तुम्ही एक काम करा, तुमचे बँक डिटेल्स बाहेर काउंटरला द्या, पैसे तुमच्या अकाउंटला येऊन जातील. ओके. ठीक आहे सर, थँक्यू सो मच. तुमची खरंच खूप मोठी हेल्प झाली बघा. आम्ही बाहेर सगळे डिटेल्स देतो. इट्स ओके, या. आजची जी मीटिंग आहे ती महत्वाची यासाठी आहे कारण त्याच्यात ओव्हरऑल ऍडमिशन प्रोसेस बद्दल आपण डिस्कस करणार आहोत. येस. खा वगैरे. काय रे, काय डोक्यात काय चाललंय? आणि नाराज पण दिसतोयस. ते मीटिंगला जायला मिळालं नाही म्हणून का? नाही, असं काही नाहीये दादा. काय आत्ता आईनं जे काम दिलंय ना त्याच्याबद्दल बोल, आणि मी सुद्धा त्याबद्दलच विचार करतोय. सर, प्रिन्सिपल सर विनस कॉर्नरच्या कॉलेजमध्ये आहेत. ठीक आहे, मी बघतो. येस. कुठं चालला? ऐकलंच ना आता ते सर काय बोलले. प्रिन्सिपल सरांना घेऊन येतो. आणायचंच आहे ना फक्त. तुला जायची काय गरज आहे? गाडी पाठवता येईल की? गाडी पाठवणं योग्य दिसत नाही. काय कामानं आणि वयानं दोन्हींना सिनियर आहेत ते. मी लगेच घेऊन आलो त्यांना. पण तुला जायची गरजच काय आहे धैर्य? हे आता असली कामं करणार आहेस का? त्यांना फक्त आणायचंय, गाडी पाठवता येईल. नाहीतरी काम करतो ना, भास्करला सांग, तू भास्कर जाईल. तू इथंच थांब आणि कामाकडे लक्ष दे जरा. आलोच नाही, पण मला पण काम आहेत ना. रिनी, बँक डिटेल्स दे. हां, थँक्यू. एक सेकंड ना. हॅलो. हॅलो पराग, रजिस्ट्रेशनची काय स्टेटस आहे? रजिस्ट्रेशन स्टेटस फिलिंग ढगात नुसतं रजिस्ट्रेशन यायला लागले. एक खात दुखायला लागलाय लिहून लिहून. एकच नंबर. परत आता एक काम कर, आपल्या चॅनलवर ना त्या मॅचच्या तिकिटांची लिंक पोस्ट कर. हा, आणि कॉलेज स्टुडंटना एका तिकिटावर 1 तिकीट फ्री असं पण मेन्शन कर. फ्री? हे दान धर्म कशाला करायला लागलाय आता? अरे परवडतं आपल्याला जास्तीत जास्त गर्दी गोळा करायची. आणि अजून एक काम कर, तुझं हाय नाही ते सगळं टॅलेंट वापर, आणि जो कोणी तिकीट खरेदी करायला येईल ना त्याला कमीत कमी 10 तिकीट खरेदी करायला लाव. हा, अगे तू सगळं माझ्यावर सोड गे, तू टेन्शन घेऊ नकोस. चल ठेवू काय? चालेल.